याला कोणाला जबाबदार कोणाला जबाबदार कोणाला जबाबदार गेल्या 2-3 दिवसापासून भुसावळ नगरपालिकेच्या गोरगरिबांच्या दवाखान्याची तोडफोड सुरू होत आहे। माननीय मुख्याधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा तिथं कुठलीही प्रकारची काम थांबण्याचं चिन्ह दिसत नाहीये। आज रोजी तिथं ओपीडी बंद करून गोरगरीब जे पेशंट आहेत त्यांना घरी पाठवण्यात आलेलं आहे। तिथं तोडफोड सुरू आहे, तिथं भिंती पाडल्या जात आहेत, दरवाजे खिडक्या तोडल्या जात आहेत। याला कोणाला जबाबदार मटेरियल मटेरियल चालू तोडफोड करताय त्यांना आदेश देणाऱ्यांचा पण धिक्कार असो, दवाखाना पाडणाऱ्याला आदेश देणाऱ्यांचा धिक्कार असो। अधिकारी यांना आणि त्यांच्या काळात टाकलेलं होतं की नगरपालिकेची वास्तू ही एका दानशूर व्यक्तीने जागा दिलेली आहे, बांधकामासाठी सुद्धा दानशूर व्यक्तीने मदत केलेली आहे। आज तो गोरगरिबाचा दवाखाना आहे। आज रोजी तिथला ओपीडी बंद करून तिथला दवाखाना बंद पाडण्याचा घाट माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या सोबत सत्ताधारी पार्टी नगराध्यक्षांच्या करतायत। आता तुम्ही बघितलेलं असेल, शिवोंनी क्लिअर सांगितलं की नगराध्यक्ष तिथं अशा प्रकारचा आदेश देत आहे। आपल्या नगराध्यक्षांना सुद्धा असं बिना कुठल्या कागदपत्रांना कुठल्या सोबतकारांना पाडता असा आदेश देण्याचा अधिकार नाहीये। आणि जर तसा देत असतील तर त्या अपात्र होऊ शकतात। त्यांच्या विरुद्ध आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात जाणार आहे, कारण अशा प्रकारचं कृत्य भुसावळ मध्ये कोणी खपून घेणार नाही। कारण दवाखाना बंद पाडून ती जागा हडप करायचा प्रयत्न दिसतोय। कारण ही इथं नगरपालिका सुरळीत चालू असताना अचानक तिथं जायचं, तिथला पेशंटला तकलीफ द्यायची आणि मुख्याधिकारी शांततेने बसायचं। जर कोणी पाळत असेल, एक तिराईत माणसं तिथं पाडतायत, मुख्याधिकारी काय करतायत? मुख्याधिकाऱ्यांना वारंवार विनंती करून सुद्धा ते काय करते। म्हणून आज आम्ही माननीय मुख्याधिकारी आणि आपल्या प्रांत साहेब यांच्याकडे आम्ही न्याय मागण्यासाठी आलेलो आहे। माननीय प्रांत साहेब आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला त्यांच्याकडनं खात्री आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या कानावर हा विषय टाकलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही जाऊन ही डायरेक्ट आता रितसर तक्रार दाखल करतोय। नगरपालिकेनं असा कोणताही ठराव केलेला नाही, स्वतः सीओ बोलतायत, कुठल्या प्रकारचा आदेश सीओनी दिलेला नाहीये। असं असताना तिथं कोण व्यक्ती आहेत की ते डायरेक्ट नगरपालिकेची वास्तू पाडतायत म्हणून? मग हे कोणाच्या आशीर्वादमुळे होत आहे? आता तेच आम्ही शिवना विचारायला आला की तुम्ही जर म्हणत असाल की आपल्या नगराध्यक्ष करताय तर याचा अर्थ नगराध्यक्षाच्या आशीर्वादाने काम चालू आहे। आमची एकच इच्छा आहे की ते काम त्वरित बंद पाडा आणि नगरपालिकेचा जो दवाखाना आहे संत गाडगे महाराजांच्या नावाची एकच वास्तू आहे ती सुद्धा बंद पाडून सर्वांच्या भावना दुखावल्या जात आहे। तो संत गाडगे महाराज नगर परिषद दवाखाना हा सुरू राहिला पाहिजे। उद्यापासून त्याची ओपीडी सुरू झाली पाहिजे। उद्या आम्ही तिथं उपचारासाठी जाणार आहोत। जर त्यांना आपल्याला उपचार केला नाही तर आम्ही तिथं सुद्धा ठिय्या आंदोलन करू।